metros. Whatever the metros has been jammed. We are not able to start. We are taking a little bit time to see that everything comes to the normal position. What is at present? No, I can't. Yes. Of course. There is some issues. I will come back to you after I visit the hospital. Sir, No, I can't. Only 5,000 police personnel were deployed, sir. What you said, the crowd that came in was running into thousands, sir. Was No, this enough? it was not thousands, it was lakhs. ನಾ ಯಾರನ್ನೂ ಸಿ ನೋಡಿ BJP is saying, sir, it was ನೋಡಿ an emergency. ನಾವು ಏನ್ ಮಾಡಬೇಕೋ ನಮ್ಮವರೆಲ್ಲ ಮಾಡಿದ್ದಾರೆ. ಐ ಡೋಂಟ್ ಬ್ಲೇಮ್ ಮೈ ಪೊಲೀಸ್ ಡಿಪಾರ್ಟ್ಮೆಂಟ್, ದೇ ಹ್ಯಾವ್ ಡನ್ ದರ್ ಬೆಸ್ಟ್. ಬಟ್ ನೀವೇ ನಿಮ್ಮ ಕಣ್ಣಲ್ಲೇ ನೋಡಿದ್ದೀರಿ, ಕ್ರೌಡ್ ನೋಡಿದ್ದೀರಿ, ಯಾರು ಕಂಟ್ರೋಲ್, ಅವ್ರಿಗೆ ಯಾರಿಗೂ ನಾವು ಯಾರು ದೊಣ್ಣೆಗೆ ಬೀಸ್ಕೊಂಡು ಹೊಡೆಯೋಕ್ಕಾಗಲ್ಲ, ಇದನ್ನ ಮಾಡೋಕ್ಕಾಗಲ್ಲ. ಏನು ಅರೇಂಜ್ಮೆಂಟ್ ಮಾಡಬೇಕು, ಅದಕ್ಕೋಸ್ಕರ ನಾವು ಪ್ರೊಸೆಷನ್ನ ಓಪನ್ ವೆಹಿಕಲ್ ಅಲ್ಲಿ ಬರಬೇಕು ಅಂತ ಅವ್ರದ್ದು ರಿಕ್ವೆಸ್ಟ್ ಇತ್ತು. ವಿ ಡಿ ನಾಟ್ ಅಲೋ, ನಂಬರ್ 1. ತಿರ್ಗಾ ವಿಧಾನಸೌಧದಿಂದ ಬರಬೇಕು ಅಂತಿತ್ತು, ಅಲ್ಲೂ ಮಾಡಲಿಲ್ಲ. ನಾವು ಪರಿಸ್ಥಿತಿ ನೋಡ್ಬಿಟ್ಟು पोलिसांचा यामध्ये दोष नाही, गर्दी जास्त होती अशी प्रतिक्रिया DK शिवकुमार यांनी दिली आहे. तर आरसीबीच्या विजयी मिरवणुकीवेळीच चेंगराचेंगरी झाली. चिन्नास्वामी स्टेडियम खचाखच भरलेलं होतं. अशातच आतमध्ये म्हणजे स्टेडियममध्ये शिरण्याचा प्रयत्न करणारे लाखो चाहते स्टेडियमच्या बाहेर सुद्धा उपस्थित होते आणि त्याच वेळेला गर्दीला पांगवण्यासाठी पोलिसांनी सौम्य असा लाठीचार्ज केला. त्याच दरम्यान पळापळ झाली, चेंगराचेंगरी झाली, ज्यात 10 जणांचा मृत्यू झालाय. घडलेल्या दुर्घटनेबद्दल आम्ही माफी मागतो असं उपमुख्यमंत्री DK शिवकुमार यांनी म्हटलेलं आहे. 10 मृतांमध्ये 4 महिला आणि 6 पुरुषांचा समावेश आहे, तर 30 जण यामध्ये जखमी झालेले आहेत. बंगळुरूतल्या चिन्नास्वामी स्टेडियम बाहेर आरसीबीच्या चाहत्यांनी मोठी गर्दी केली होती. स्टेडियममध्ये जागा नव्हती, तरीही काही जण आतमध्ये शिरण्याचा प्रयत्न करत होते. गर्दीला आवरण्यासाठी पोलिसांनी लाठीचार्ज केला. यानंतर चाहत्यांची पळापळ झाली. लाठीचार्जमुळे चेंगराचेंगरी झाली, ज्यात 10 जणांचा मृत्यू झालाय. मृतांमध्ये तरुण, महिला आणि लहान मुलांचा समावेश आहे. मृतांचा आकडा वाढण्याची भीती आहे. चेंगराचेंगरीवेळी आरसीबीची टीम स्टेडियममध्ये उपस्थित नव्हती. ज्यावेळी चेंगराचेंगरी झाली त्यावेळी आरसीबीच्या टीमचा विधान भवन परिसरात सत्कार सुरू होता.